मानाचं जय बाळूमामा भावांनो, बघू शकता आज सकाळी सकाळी असा पाऊस पडत आहे आणि या लंगड्या मेंढ्या आम्हाला आता बाहेर घेऊन जायच्या आहे. बाकी सगळ्या मेंढ्या आम्ही सकाळी सकाळी काढून घेतल्या. आमच्या बाळूमामा भक्त ब्लॉगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. त्या काढून घेतल्या. आता ज्या लंगड्या मेंढ्या आहेत त्या घेऊन जायच्या आहे. रात्रभर पाऊस पडल्यामुळं काय मेंढ्या सकाळी सकाळी बाहेर काढावं लागल्या. आणि हे जे बारीक बारीक पिले आहेत हे बारीक पिलं, हे पिलं थंडीनं काकडून गेलेत. आता आम्ही यांना बाहेर काढू. हे आमचे गणेश शेठ सरवते मायेचं पदर दिला माझी हे लंगड्या मेंढ्याचे खांडमालक आहेत खांडे भराड मामा. कसं वाटतं तुम्हाला पावसा पाण्याचं? छान वाटतं. मग छत्री काय घेते काढून टाका. काढायचे बरं मग आता सगळे पिलं बाहेर काढण्यात येत आहेत. सगळ्यांनी एक एक मेंढ्याचं पिलं हातात घेतलंय. आता गणेश भाऊनी पण एक आता घेणार आहेत. गणेश भाऊ घ्या बरं. चला काढा पिल्ले सगळे बाहेर मेंढ्या काढा. पाहू शकता मित्रांनो, इकडे बाळूमामाची पालखी आहे, मामाची पालखी, टँकर आणि आता सगळ्या मेंढ्या काढल्या बाहेर. बाकीच्या मेंढ्या चरायला गेल्या. तर बघा मित्रांनो, आता सगळ्या मेंढ्या शेळ्या आम्ही या शेडमध्ये आणलेल्या आहेत. तर हे इकडे शेळ्या आहे आणि या लंगड्या मेंढ्या आहे. एका शेतकऱ्याचं हे शेड आहे पत्र्याचं आणि सगळे शेळ्या इथं आणलेले आहे आणि हे सगळे शेवेकरी इथं बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर हे आमचे गणेश भाऊ सरदे 6 महिन्याचे शेवेकरी आहेत. तर गणेश भाऊ, तुम्हाला कसं वाटतं पावसा पाण्याचं? थंडगार वाटतं आपल्या सर्व तर भावांनो, आता पाऊस तर वाढलेला आहे, अजून पाऊस येऊ राहिला. आता आम्ही मेंढ्या सोडून आम्ही परत पालखीवर जातोय सगळेजण. तर बघू शकता ही वगैरे रेनकोट घालून काहीतरी छत्री घेतलेली. पण आता गणेश भाऊ एवढेच असे भारी सेवेकरी की त्यांनी छत्री सुद्धा नाही घेतलेली. भर पावसात मामाची सेवा करताय. मग काय भावांनो, लगेच ट्रॅक्टरला सेल्फ मारला आणि ट्रॅक्टर आपलं सणानं पिरी पालखी समोर जाऊन उभा केल्या. मग काय विषय झाला माहिती का? मग गणेश भाऊ सरदे म्हटले की नाही भाऊ, आपल्याला जिथं होतं ते ट्रॅक्टर लावलं. मग काय सेल्फ मारला गणेश भाऊनी आणि परत जिथं होतं तिथं ट्रॅक्टर नेऊन सोडायला चालू केलं. तेवढं गुदली दोरी भाऊ. मग परत दोरी सोडावं लागली, पुन्हा थांबवलं ट्रॅक्टर. मग